हे पाहून बोकड आणलेला आहे, तर आपण त्याला विचारूया किती किंमत आहे त्याची. शिंदे वस्ती काय आणलंय बोकड? बोकडे बोकड काय किंमत लावली? 16,000 मागणी कितीला आली? 13.5 13.5 का? सोडायचं कितीपर्यंत शेवट? 14 पर्यंत. मोबाईल नंबर सांगा. 93 70 हा 29 हा 12 35. ठीक आहे. घरी आहे का अजून? नाही एवढं एकच. एवढं एकच. ठीक आहे. व्यवहार चालू आहे. बाबा कुठून आले? हा येते हो येत कोरगे कुठून आले? बारवडी. बारोडी. हा गोलापाडी काय आणलंय तुम्ही? हे गाईचे 4 माल. काय किमती लावल्या? अजून किमती आम्ही सांगा 50 सांगतोय. लोक कशी मागतात किंमत झाल्यावर देणार आहे ती. काय किमतीने देणार? तुमची काय अपेक्षा आहे? आमची का आमची किंमत आहे 50 ला जावा. 50 ला 4. हा ठीक. काय काय किमती हो? क्या किंमत है इनका? किंमत बताओ. हाँ प्राइस कितना? 6,000. ये जे आहे 6,000 रुपयाचे म्हणून राहिले आणि हा 11,000 रुपयाचा बोकड म्हणून राहिले. त्याच्यामध्ये एक पाट आहे क्रॉस मधली, बिटलची एक क्रॉस मधली पाट आहे, ती 6,000 रुपये म्हणून राहिले. तर साधारण वय तिचं 4 महिने असावं आणि 4 महिन्याची पाट आहे बिटलची. आणि हा जवळजवळ 5-6 महिन्याचा आहे. 11,000 रुपये म्हणून राहिले. बिटल क्रॉस मध्ये आहे, तर 20,000 रुपये म्हणून राहिले दोघांचे 20,000 ना? दोघांचे 20,000 रुपये म्हणून राहिले बिटल क्रॉस मध्ये. या ठिकाणी व्यवहार चालू आहे. सव्वा 7,000 रुपयांनी मागू राहिला. भाव कुठून आले? काष्टी काष्टीवरून. काय काय आणलंय आज? करड खरड आहे का? किती महिन्याची? 3 महिने 3 महिने. काय किमती लावल्या? 5,000. 5,000 रुपये. 5,000 रुपयांनी किमती लावलेली आहे. करड दाखवतो तुम्हाला एकदा. तुम्ही दर बाजार करते का? मोबाईल आहे का तुमचा? मोबाईल नंबर नाही बाबांका. चार 5-5 महिन्याचे वक्र आहे. 6,000 रुपये किमती सांगू राहिले यांच्या. काही 7,000 रुपये. यांचे 8,500 रुपये सांगू राहिले. 5-5.5 महिन्याचे आहे. पाठी आहे का? तिन्ही बोकड आहे. राहू वरून काय काय आणलंय आज? काय नाही पाठी 2. काय किमती लावल्या? 5.5. 5.5. घरी आहे का? आहे तुमचा मोबाईल नंबर सांगा. 77 41 99 98 42. यांच्याकडे ह्या मापात करड आहे. 3-4 महिन्याचे, 4-5-6 महिन्याचे.
नमस्कार मित्रांनो, MS ॲग्रो फार्म चॅनल मध्ये मी संजय वरपे आपलं स्वागत करतो. आज आपण पुणे जिल्ह्यातील तळेगाव डमढरी या ठिकाणी आलेलो आहोत. तर शिरूरचा उपबाजार म्हणून तळेगाव डमढरीला ओळखता. तर आज वार सोमवार, तर आज व्यापारी वर्ग आणि शेतकरी वर्ग यांच्या शेळ्यांच्या किमती आपण जाणून घेणार आहे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर चॅनलवर कुणी जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. धन्यवाद. नमस्कार भाऊ. नमस्कार. कुठून आले? काष्टीवर नाशिकवरून. काय काय आणले आज? हे काय आणलेलं 30-35. काय काय किमती लावले? हे 10, 10.5, 11,000. किती महिन्याचे? साधारणतः. हे 4, 3.5, 4 महिन्याचे असतात. हा ना? हो. तुमचा मोबाईल नंबर सांगता का? घ्या ना. 70 57 67 88 90. तर या भाऊंक अशा मापात बकरे जर बाजारला राहत्या तर कोणाला लागत असेल तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांनी नंबर दिलेला आहे. कोणाचा आहे एवढा भारी चकाचक माल? कोणाचा कोणाचा आहे माल एवढा भारी? तुमचा आहे का? अरे वा, एक नंबर आहे क्वालिटी मध्ये. या मापात बोकड आहे, 4, 5 महिन्याचे बोकड आहे. तर आपण त्यांच्याकडून विचारून घेऊ बाकीची माहिती. नमस्कार. नमस्कार. कुठून आले? आम्ही कोळगाव डोळस. काय काय आणलेले आज? बोकड किती महिन्याचे? असत्या 3-4 महिन्याचे ते. काय किमती लावल्या? त्यांचं आम्ही 10,000 रुपये सांग. 10,000. काय मागणी वगैरे काय? मागणी 8.5 पर्यंत झाले. 8.5 पर्यंत. काय किती पर्यंत सोडणार? काय आम्हाला 9 द्यायचे. 9. मोबाईल नंबर सांग. घरी आहे का? घरी आहेत ना. आहे ना? आहे. मोबाईल नंबर सांगा. 76 हा 20 हा 23 69 71. ठीक आहे, धन्यवाद. यांच्याकडे या मापात कोणाला लागत असेल तर कॉन्टॅक्ट करू शकते त्यांना. 3, 4 महिन्याचे. कुठून आले? रांजण भाऊ तिन्ही बोकड आहे का? 2 पाटी 2 पाठीने बोकड आहे का? काय किमती लावल्या यांच्या? 9.5 हा? 9.5 9.5. मागणी किती पर्यंत आली? काय 8 8.5 8, 8.5 पर्यंत. काय किती पर्यंत सोडणार? काय 8.5 मागायच्या 9 पर्यंत सोडायचं. 9 पर्यंत सोडणार. ठीक आहे, धन्यवाद. या भाऊने मेंढरू आणलेलं आहे. तर आपण विचारू कुठून आला काय? कुठून आले? दैटने हा? दैटने काय किंमत मध्ये? त्याचं 12,000 किती कोणत्या जातीचं आहे? गावरानाची गावरान मध्ये आहे का? नर आहे का माझी? नर आहे नर. नर आहे का? मोबाईल नंबर सांग. 80 10 54 55 43. घरी आहे का अजून? नाही ना म्हणजे लगेच नाही नंतर मिळते. धन्यवाद. दोन 3 महिन्याचे आणि हा बोकड आहे वर्षाचा 1.5 वर्षाचा असणार. कुठून आले भाऊ? हा? मांजरीहून. काय किंमत लावली बोकड्याची? बोकड्याचे 35,000. 35,000. दाताला किती आहे? काय दाताला किती? तसं काय नाही. दाताला किती आहे? चौसा आहे का दुसा आहे? चौसा आहे दाताला. 2 वर्ष 1.5 वर्षाचा आहे. 2 वर्षाचा आहे. तर 35,000 रुपये म्हणून राहिले. कोणत्या गावरान मध्येच ना? गावरान मध्ये आहे. 35,000 रुपये म्हणून राहिले. माग पुढे होऊन जाईल. तुम्ही जर म्हटले तुमचा हे जे आहे 2,500 रुपये म्हणून राहिले. पाटी किती बोकड किती? 2 पाटी आणि 1 बोकड आहे. 2,500 रुपये ना? मागणी किती पर्यंत आली? 5,000 रुपयाची मागणी झालेली आहे. तर 2,500 रुपये म्हणून राहिले. शेवट किती पर्यंत देणार? काय
6,000 रुपयापर्यंत देऊन टाकणार आहे ते 2,000 रुपयांनी. काय लावली किंमत हो कोकऱ्यांची? काय किंमत लावली? 8,000 रुपये म्हणून राहिले. दोन बोकडे, तर आपण त्यांना विचारूया जात कोणती आणि कुठून आले ते. आज बाजार थोडा कमी भरलेला आहे. तर तळेगाव मध्ये लांबून लांबून व्यापारी येतात. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता बाजारला सुरुवात झालेली आहे. हा बाजार सकाळी 5 वाजल्यापासून तर दुपारी 11 वाजेपर्यंत आसपास असतो बाजार. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता बाजारला सुरुवात झालेली आहे. खरं सांगतो. व्यस्त सांगते कोण? विजय लोखंडे. हा. तर तळेगाव डमडेरे मध्ये 1 नंबरची दावण असलेली आहे सुरुवातीला. तर यांच्याकडे टॉप क्वालिटी मध्ये मेंढर राहत्या, बालेंगी राहत्या, लागवडीसाठी नर राहत्या. ते भाऊ आता नाहीये. या क्वालिटी मध्ये त्यांच्याकडं नर राहत्या. तळेगाव मध्ये 1 नंबरच्या दावण म्हटले तर काय किमती लावली? सांगाल 30,000 रुपये सांगतो बघा. 30,000 रुपये. हा कुठून आली तुम्ही? मातोबाची आळंदी. काय काय आज तुमच्याकडे? आज 5 बालिंग आहेत. 5 बाली. काय काय किमती द्यायची? बालिंग आहेत 23, 22, 25,000. हा 1 नंबर बकऱ्यासाठी, मेंढीसाठी पण ब्रेडिंग साठी. हो. 8308 50 51 82. यांच्याकडे टॉप क्वालिटी मध्ये असे मेंढे राहत्या. कोणा लागवडीसाठी वगैरे पाहिजे ना असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता. 1 नंबर बालिंगी आहे त्यांच्याकडे. हे भाऊ मेंढे आहे. तर आपण विचारूया कुठून आले काय आले. भाऊ कुठून आले? शिरूर गावान आले. आज काय आणले? आज 10 बकरा आणले. काय काय किमती लावल्या? त्यांचे सांगायला 19,000. कितीपर्यंत मागणी वगैरे? माग ते दिले त्याच्यातले 4 दिले 17,000. तुमचा मोबाईल नंबर सांगा. त्यांना 72 19 08 13 83. दर बाजारला राहते. हा दर बाजार आहे. धन्यवाद. शिरोई क्रॉस मधला बोकड आहे आणि एक गावरान बोकड आहे. तर काय किमती म्हणता बघूया आपण. बाबा कुठून आले? कुठून आले? गुरवमाळा. एक क्रॉस मधला शिरोई बोकड आणि एक गावरान आहे ना? हा हा. तर काय किंमत? दोन्ही गावरान आहेत. दोन्ही गावरान. हा क्रॉस मधला शिरोई पण नाही नाही गावरान आहेत दोन्ही. दोन्ही गावरान ना? हा. काय 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 किमती लावले? 40,000 सांगितले. दोघींचे 40,000 रुपये म्हटलं. 34.5 ला माहिती. 34.5 पर्यंत मागणी नाही. होऊन गेली. घरी आहे का अजून? नाही एवढे दोनच. एवढे दोनच राहिलेले बाबांकडे. मोबाईल आहे का तुमच्याकडे? नंबर सांगता येईल का? हा सांगतो ना. सांगा. 86 हा. 68 52 13 35. परत एकदा सांगा. 86 68 52 13 35. ठीक आहे, धन्यवाद. बाबांकडे अशा क्वालिटी मध्ये बकरे आहे. कोणाला लागले तर कॉल करू शकतो. आजी कुठून आले? मलठण वरून. शेळी गाभण आहे का? खाटी गाभण आहे का? किती वेळ येताची काय सांगता येईल का? तिसऱ्यांदा खाली होईन. आता काय किंमत लावली याची? हा 25,000 रुपये म्हणून राहिले आजी. कितीपर्यंत मागणी कितीपर्यंत आली काय? किती तरी पण हा 17-18 पर्यंत मागणी आलेली आहे. शेळी चांगल्या मापात आहे, मोठ्या मापाची शेळी. या भाऊंनी शेळी आणलेली मोठ्या मापामध्ये एकदम.
आपण विचारूया कुठून आले काय. कुठून आले भाऊ? मोलटनवर हा काय किंमत लावली शेळीची? तिची सांगितली 35. 35,000. गाभण आहे का? हा म्हणे गाभण. किती महिने होते? एक 15 वर आहे. 15-3 वारात शेळी होईल ना? ही मोठ्या मापामध्ये शेळी आहे. कोणत्या जातीची शेळी काय? बोराडी मधून हा? बोराडी मधून आहे. कोराडी मधनं शेळी आहे. तर किती म्हटले? 30. 30,000 रुपये म्हटले. मागणी वगैरे काय किती म्हणतात? तिची झाली 21-22. घरी आहे का अजून शेळ्या? घरी आहे. किती शेळ्या? घरी अजून 6 शाळा आहे. 6 शेळ्या आहेत. यांच्याकडे अशा मापाच्या शेळ्या आहेत. तुमचा मोबाईल नंबर सांगा ना. मोबाईल नंबर नाही. मोबाईल नंबर नाही त्यांच्याकडे. त्यांच्याकडे अशा मापात शेळ्या आहे. एक नंबर क्वालिटीच्या शेळ्या, डबल हाडाच्या शेळ्या आहे. बाबा कुठून आले? बाबांक शेळ्या आहे. ते विचारूया कुठून आले. काय किंमत लावली? किंमत हा? तिची 20,000 20,000 रुपये लावली. एका शेळीची ना? दोघीची. दोनशे 20,000 रुपये लावली. गाभण आहे का शेळ्या? हा दोन्ही शेळ्या गाभण आहे. 20,000 रुपये किंमत लावली. 10,000 रुपयाची शेळी आहे. पहिलं रू शेळी एक चांगल्या क्वालिटी मध्ये शेळी. बाबांक मोबाईल नंबर नाही. ही इथं दावण आहे. व्यापाऱ्यांनी बांधलेली दावण आहे. तर 10,000पासून 15,000पर्यंत रेंज आहे. क्रॉस बिटल मध्ये बोकड आहे. गावरांमध्ये थोडासा. तर 25,000 रुपये किंमत सांगितली त्याची. व्यापाऱ्यांच्या इथं दावणी आहे. तर 12,000 ते 20,000 पर्यंतची रेंज आहे. काही खाट्या, काही गाभण, काही वेळलेल्या शेळ्या आहे अशा. तर हे दावण जे आहे हे सगळे व्यापाऱ्यांची दावण आहे. 12 ते 25,000 पर्यंत रेंज जाते यांची मोठ्या शेळ्यांची. ही दावण पण व्यापाऱ्यांचीच आहे. तर 15,000 ते 25-30,000 पर्यंतची रेंज आहे. शेळी बघून आहे. गाभण शेळी, खाटी शेळी, शेळ्या बघून किमती. त्या ठिकाणी व्यवहार चालू आहे समोर. सुरई क्रॉस मधली शेळी आहे बघा. बेंटम जातीची शेळी आहे. 26,000 रुपये. याच्यासोबत 2 करडं पण आहे. तिच्या मापात करड आहे. बारीक शेळी लय बेंटम जातीची आहे. आणि कोटामध्ये क्रॉस कोटा मधला बोकड आहे. क्रॉस कोटा मधला बोकड आहे. साधारणतः किंमत 25,000 रुपये. बारीक व्हाईट मध्ये शेळी बेंटम मधलीची एक. तिच्यासोबत 2 करडे हे बारके आणि तिच्यापेक्षा बारकी बेंटम. ₹25,000 किमती आहे यांच्या. कुठून आले बाबा? विठ्ठलवाडी. काय काय तुमच्याकडे? बकरी, चार्ड काय काय किमती आहे. व्यापारी नाही आपला शेतकरी. विकायला आणले होते का? आणली होती ना. कितीला गेली शेळी? शेळी गेली 15-16. बरं ठीक आहे. शेळी नवीन शेळी पालक आहे. हा. शेळी पालन चालू करायचंय. हा. तर मग शेळी कशी निवडायची एक सांगून दाखवा. शेळी कशी शेळी का काय काय बघायचं शेळी? म्हणजे इकडे दाखवायची काय काय अशा शेळ्या आहे बघा. एक धरण आणायची. ही एक नंबर शेळी. शेळी निवडून
बारुंबा सड कान एकदम टॉप शेळी. शेळी बद्दल काय बघायचं तर बारुंबा सड आणि कान. दाताला काय असन, दुसरी असन, चौशी असन. व्यवहार चालू आहे. या एक कोकरे आणि यांचा व्यवहार चालू आहे. व्यवहार झाल्यावर व्यापारी असे त्यांचं चिन्ह लावत्या, त्याला थोडेसे केस कापून असं व्यवहार कंप्लीट झाला म्हणून. फसा 10,000 रुपयांनी घेतले सगळे. बघून घ्या. कोणतं गावरान आहे का कसे आहे हो? गावरान आहे का कोणते? गावरान मध्ये एक नंबर माल आहे. काय काय किमती लावल्या? हा 21 नी का? 21,000 रुपये म्हणून राहिले. 21,000 रुपये याची माल, एक नंबर क्वालिटीचे. बाबांक बिठ्ठलचा बोकड आहे, 45,000 रुपये म्हणून राहिले. शेवट 40 पर्यंत द्यायचं आहे. बिठ्ठल क्रॉस मधला बोकड आहे.